ह्या अशा प्रकारे आपण पाणी बाहेर काढू शकतो। आता ही जी गव्हाण आपण बनवलेली आहे, गाईसाठी, बैलासाठी, म्हशीसाठी आपण वापरू शकतो। तुम्हाला वाटलं एका याच्यात पाणी पण भरू शकता, चारा टाकू शकता, ही आपण 2 in 1 बनवलेली आणि हे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलता यावं यासाठी आपण याला झाकण आहे ऑलरेडी। यामध्ये जो राहिलेला चारा आहे समजा हे काढण्यासाठी ना आपण याला काय केलंय, या ठिकाणी एक झडप बनवलेली जेणेकरून साफसफाईच्या दृष्टीने याचा वापर व्हावा आणि साफसफाई करायला हे सोपं जावं त्या दृष्टीने आपण याच्यामधून हे चारा असं आपण या पद्धतीने असा बाहेर काढू शकतो। प्रत्येक गव्हाणीला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी टब बसवलेला आहे, जेणेकरून हे वेळच्या वेळेला बदलल्या जावं, सहज शक्य व्हावं त्यासाठी आपण स्टँड बनवलेलं। मजबूती आता तुमच्या समोरच आहेत, याच्यामध्ये 5-6 जण उभा आहेत, तुम्ही पाहू शकता। याचा हा मधला भाग काढला जाणार। काही दिवसापूर्वी आपण गव्हाणी बनवण्याचा एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवला आणि तो संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्हायरल झाला। अनेक शेतकऱ्यांचे कॉल आपल्याला या संदर्भात आले की या गव्हाणीमध्ये आम्हाला आधीची माहिती हवी, कारण विशेष असं आहे की जेव्हा आपण गव्हाणी बनवताना पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं, परंतु पत्र्याच्या गव्हाणी बनवल्या जातात आणि पत्र्याच्या गव्हाणी बनवत असताना त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होत नाही आणि अनेक जनावरांना जसं गाया असतील, शेळ्या असतील किंवा इतर जनावरांना चारा खाताना त्या गव्हाणीमधून इजा होण्याची शक्यता अधिक असते। त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने संकेत राऊत यांनी या गव्हाणी बनवण्यामध्ये एक आपलं विशेष वेगळेपण सिद्ध केलेलं आहे। आता विशेष वेगळेपण अशा स्वरूपाचं आहे, या ठिकाणी तुम्ही जर गव्हाणी पाहिल्या तर या गव्हाणी पूर्णपणे म्हणजे PVC पाईप असेल किंवा बॅरल पासून बनवलेले आहे, याच्यामध्ये कुठेही पत्र्याचा वापर केलेला आहे। याच्यामुळे काय होतंय की या गव्हाणीचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत होतो, त्यामुळे जनावरांना खाताना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि पत्र्याच्या गव्हाणीमध्ये एक तर इजा होण्याची शक्यता तर अधिकच असते, परंतु त्याची जी टिकवण क्षमता म्हणतो किंवा गव्हाणीचा तो पण कमी असतो। त्याचं कारण असं आहे की त्याला ती गव्हाण लवकर गंज पकडते आणि गंज पकडल्यामुळे जनावराला त्याचा त्रासही होतो, त्या गव्हाणीचा टिकण्याचा कालावधी पण कमी होतो। त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा असणार आहे। याच्यामध्ये ते किती प्रकारच्या गव्हाणी बनवतात, म्हणजे जनावरांच्या आकारानुसार, संख्येनुसार, रुंदीनुसार, मानेच्या उंचीनुसार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाणी या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत। त्यामुळे आजचा हा युनिक स्टार्टअप संकेत राऊत सोबत आपण आता चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत मल्लुबा राऊत, राहणार वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी आपण गव्हाणी बनवण्याचं काम करतो। महाराष्ट्रभरामध्ये पत्र्याच्या गव्हाणी बनवण्याची संख्या कमी नाहीये, प्रत्येक ठिकाणी बनवणे। तुम्हाला काय परिणाम जाणवला की ज्याच्यामुळे आपण आता या ठिकाणी PVC पाईप आणि बॅरल वापरलाय, याचं थोडक्यात कारण सांगा। आता पत्र्याच्या तर बऱ्याच ठिकाणी तयार होते, त्यात काही नवीन नाही, पण ज्या आपण PVC वापरल्यामुळे काय होतंय, गव्हाणीचे जे आयुष्य आहे हे वाढतंय। याच्यात म्हणजे बाकीच्या जी पत्र्याची लई तुमच्या म्हणजे 10 ते लई दिवस टिकणार नाही भाऊ, ती लईत लई 4-5 वर्षापर्यंत टिकेल, पण हिचं जे आयुष्य आहे हे 10-12 वर्ष म्हणजे जास्त टिकेल। जनावरांना चारा खाल्ल्यानंतर पाण्याची आवश्यकता असते, मग त्यांनी प्रत्येक गव्हाणीला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी एक टब बसवलेला आहे, जो पाण्याची टेक छोटी टँक आहे। आता गव्हाणीच्या आकारानुसार त्याची साईज आणि पाण्याची क्षमता ही वेगवेगळी असू शकते, परंतु ते अत्यंत उत्कृष्ट कशा प्रकारचं आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो। जेव्हा आपण टबमध्ये पाणी टाकलं तर ते निर्जंतुक होण्यासाठी किंवा टब स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टब पाणी खाली टाकून ते स्वच्छ करू शकतात, म्हणजे तशी त्यांनी या ठिकाणी सोय दिलेली आहे, जेणेकरून हे वेळच्या वेळेला बदलल्या जावं, सहज शक्य व्हावं त्यासाठी आपण स्टँड बनवलेलं आहे। कारण मोठ्या प्रमाणात आपण जर मोठं पण आपल्याकडे मिळेल, पण जेणेकरून मोठं काय होतं, लवकर आपण त्यात पाणी धुतल्या जात नाही, ते चांगलं महिना किंवा ते धुतल्या न गेल्यामुळे त्याच्यात शेवाळ होणं, तसं हे छोटं असल्यामुळे आपण सहज शक्य होतं। आपल्याकडे किती प्रकारच्या गव्हाणी मिळतात? आता आपण त्या कळडांच्या किती संख्या आहे किंवा शेळ्यांची किती संख्या आहे त्यानुसार आपण देतो, म्हणजे रिक्वायरमेंट नुसार, गायीसाठी, शेळ्यांसाठी, म्हणजे जसं रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण देतो। जसं बरोबर, गायांसाठी, शेळ्यांसाठी, म्हणजे जेवढे काही जनावर असतील त्यांच्या मागणीनुसार गव्हाणी बनवतात। आता मी या ठिकाणी पाहतोय सर की आता मला ही गव्हाण मोठी दिसते आणि या ठिकाणी जाळी लावलेली आहे। जी गव्हाण आपण बनवलेली आहे ही कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार बनवलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं का याच्यातून वरून शेळ्या आतमध्ये जाऊ शकतात, त्याच्यामुळे आपण याला वरती जाळीची सिस्टम केली आहे। ही 10 फुटामध्ये आहे, याच्यात 10 ते 15 शेळ्या एका वेळेस खाऊ शकतात। बरोबर, याला इकडून 10 आणि इकडून 10। हो,
म्हणजे किती टोटल 20 शेळ्या या हा ठिकाणी 20 शेळ्या. हो. तर ही जाळी काय, याचं प्रावधान काय सांगितलं तुम्ही सर? हे त्यांची रिक्वायरमेंट होती का भाऊ त्या वरून आतमध्ये जाते. म्हणजे करडं जर असतील तर वरून हा आतून जाऊ शेळ्या शकतात. शेळ्या मोठ्या शेळ्या शेळ्यांसाठी. जाऊ हा शेळ्यांसाठी आहे. त्यासाठी आता तुम्हाला याची हाईट घेतली. याची हो. हाईट किती घेतली तुम्हाला? आता हिची हाईट जवळजवळ 3 फूट आहे. अच्छा, हाईट 3 फूट हाईट आहे. हो. आणि लांबी किती? लांबी 10 फूट आहे. जशी रिक्वायरमेंट असेल याच्यामध्ये 5 फूट मिळेल, 7 फूट मिळेल, 10 फूट मिळेल. आणि याच्यामध्ये आपण वापरलेला आहे 16 इंची पीव्हीसी पाईप. अच्छा, हम्म. बरं. आता ही जे साईडला पाहतोय हिचं काय प्रावधान आहे, कशासाठी ही गव्हाण? याच्यातून काय होतं, समजा मारक्या शेळ्या आहेत किंवा बोकड्यांसाठी पाहिजे, तर जेणेकरून यांचे समोरासमोर भांडणं होऊ नये किंवा नाही का एकमेकाला त्यांचं अंतर राहावं, व्यवस्थित खाता यावं, त्या दृष्टीने आपण याची डबल बनवलेली आहे. अच्छा. आणि किंवा पलटी होऊ नये. सिंगल काय होती, एकमेकाला पलटी पण होऊ शकते, याने पलटी होणार नाही. आणि याला आपण या ठिकाणी जरी साफसफाईच्या दृष्टीने याला या ठिकाणी एक झडप बनवलेली आहे, जेणेकरून साफसफाईच्या दृष्टीने याचा वापर व्हावा आणि साफसफाई करायला हे सोपं जावं, त्या दृष्टीने आपण याच्यामधून हे चारा असं आपण या पद्धतीने असा बाहेर काढू शकतो, जेणेकरून ही पूर्ण क्लीन होईल. असं पूर्ण दाखवतो तुम्हाला, जेणेकरून दोन्ही बाजूला त्याच्यामध्ये आपण इथं साफसफाई करण्यासाठी याला हे लावू शकता तुम्ही. हे झडप आहे आणि याच्यामध्ये हिची मजबूती जर म्हणलं त्याच्यावर 7-8 जण जरी उभा राहिले तरी हिला काही होत नाही. एकदम हेवी मध्ये. याचा आपण डेमो पण पाहू शकतो. एका वेळेस आता किती शेळ्या या ठिकाणी गव्हाणीमध्ये मावू शकतात? आता ही जी आहे ही 7 फुटामध्ये याच्यात एकाच वेळेस ऍट अ टाइम 15 शेळ्या खाऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून बनवलेली ही गव्हाण आहे. शेळ्यांचे आपसापसात भांडण होऊ नये त्यासाठी 2 कप्पे किंवा 2 कंपार्टमेंट या गव्हाणीला याने त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि समोरच शेळ्यांना पाणी पिण्यासाठी अगदी पाण्यासाठी एक टब दिलेला आहे. तर गव्हाणीची क्वालिटी तर उत्तमच आहे. तर आता पाहूयात पुढे किती प्रकारच्या गव्हाणी सरांनी बनवलेल्या आहे. आता ही जी आपण बनवलेली ही शेळ्यांसाठीच आहे. याच्यामध्ये चारा पण भरपूर बसेल. शेळ्यांसाठी भरपूर चारा सांडला पण नाही पाहिजे, त्या दृष्टीने याची खोली पण आहे शेळ्यांच्या मापामध्ये. बरं, आता याची खोली जास्त आहे त्याचं कारण काय? जर आपण काही भुसा बिसा किंवा काही टाकला शेळ्यांसाठी तर ते सांडू नये. तर जास्त प्रॉब्लेम काय होतं, बरेच जण बनवते ते उथळ बनवते, जेणेकरून त्या शेळ्या चारा सांडला जातो, ते सांडू नये त्यासाठी आपण याची खोली शेळ्यांना व्यवस्थित चारा खाता यावा त्या दृष्टीने बनवली. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पहा याची खोली कमी आहे, जेणेकरून जे लहान कळडू आहे त्याला व्यवस्थित खाता यावा त्या दृष्टीने आपण याची खोली कमी ठेवलेली आहे, जेणेकरून कळडाला व्यवस्थित खाता यावं. बरोबर. हा, मग याच्यामध्ये तोंड कमी असल्यामुळं हो याची उंची पण आपण कमी ठेवली आहे. ही शेळ्यांसाठी आहे आणि ही जी आहे ही कळडांसाठी आहे. त्याच्यात शेळ्या पण खाऊ शकतात आणि कळडू पण खाऊ शकतात. जर तुम्हाला वाटलं यात कळडू जाते आतमध्ये तर त्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आहेत का तुम्हाला वाटलं ऍडजस्टेबल पण मिळेल, जेणेकरून ह्या 4ही बाजूच्या पट्ट्या आहेत ह्या आपण खोल फिटिंग आहेत. तुम्हाला वाटलं एखादं कळडू गावणीमध्ये जाते तर आपण ही पट्टी खोल फिटिंग करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. अच्छा. जसं जसं कळडू मोठं होईल तसंच पट्टी वर घेऊ शकतो. त्या दृष्टीने याला आपण 4ही बाजूच्या पट्ट्या ऍडजस्ट आहेत, जेणेकरून एक पण कळडू गावणीमध्ये जाऊ नये आणि आतमध्ये कळडू जाऊन समजा आपल्या खुराक काही टाकलेला असतो त्याचं नुकसान होतं, ते तुडल्या जातं. त्यासाठी ऍडजस्टेबल हो. त्याच्यानंतर आता सेमच आहे. हो, हे दोन्ही सेम. आता ही जी आहे ही बॅरल मध्ये आहे आणि याच्यातून आता ही पीव्हीसी मध्ये. याच्यात आपल्याकडे दोन्ही साईज आहेत, तुम्हाला बॅरल मध्ये पण मिळेल आणि पीव्हीसी मध्ये पण मिळेल, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. बरं, आता ही पीव्हीसी मध्ये एकाच कप्प्यामध्ये दिलेलं हा. आहे, कशासाठी बनवली आणि याच्यापेक्षा वेगळं काय आहे याच्यामध्ये ते सांगा. आता याचं काय होतं, काही कस्टमरचे रिक्वायरमेंट येते का बाबा याच्यामधून चारा साफसफाईला थोडा प्रॉब्लेम येतो. मग काहींचं म्हणणं येतं आम्हाला थोडीशी पीव्हीसी मध्ये काय होतं त्याला एका बाजूने साफसफाई दृष्टीनं त्याला सोय आहे, जेणेकरून आपण ते साफसफाईला सोपं जावं त्या दृष्टीनं हे आपण केलेलं आहे. ही कशासाठी? ही पण कोकरांसाठी कळडांसाठी आपण वापरू शकतो. जे कळड नेटकच खायला लागलेत त्या दृष्टीनं हे आपण बनवलेली आहे. आणि हिला पण ऍडजस्टेबल पट्टी आहे, जेणेकरून तुम्हाला वाटलं एखादं कळडू गावाने जातंय तर ही पट्टी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हो, बरोबर आहे. आणि ही इकडे पट्टी छोट्या काढांसाठी. हा, आता काहींचं म्हणणं येतं कळड वरून आत जाते तर आपण याच्यात ऍडिशनल याला जाळी वापरलेली आहे. ही ती सेमच आहे, फक्त ही लांबीला 5 फूट 7 फूट 10 फूट ह्या साईज मध्ये आपल्याकडे मिळतील. बरोबर. आता आपण करड असतील छोटे किंवा मोठे शेळ्या असतील बोकड असतील त्यांच्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या गावांनी इथं बनवल्यात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करड्याच्या किंवा कस्टमरच्या मागणीनुसार तुम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु आता याच्या व्यतिरिक्त गाया किंवा बैल असतील किंवा म्हशी असतील तर त्यांच्यासाठी कुठल्या गावांनी बनवल्या आहे ना ते दाखवा सर आम्हाला. शेळ्यांच्या कळडांच्या सगळ्या वेगवेगळ्या गावांनी पाहिल्या. आता काहींची रिक्वायरमेंट आली का आपल्याला गायीसाठी किंवा घोड्यांसाठी पाहिजे, मग आपण घोड्यांसाठी ही गावण बनवलेली आहे, जेणेकरून घोड्याला व्यवस्थित खाता यावं आणि त्याला अटॅच पाण्याची पण सोय केलेली आहे. अशा पद्धतीने आहे. याला फिट जरी करायचं म्हणलं तर आपण याला खाली होलपास दिले आहे, जेणेकरून खाली फिट पण करता येईल किंवा वाटलं तुम्हाला तर साईडला पण त्याला
फिट करायला भिंतीला पण एक साईडला फिट करण्यासाठी आपण त्याला साईडला हे असे होल दिले आहेत, जेणेकरून आपण भिंतीला पण ती फिट करू शकतो. अच्छा, हे आता एक स्पेशल स्पेशल घोड्यासाठी. घोड्यांची हाईट जितकी हा, असेल त्याप्रमाणे हो, त्यानुसार. चालताना खाता येईल. हो. समोर पाण्याचं सेमच आहे, फक्त हो. हाईट याची आपण हाईट उंचीला जादा आहे, साईज कमी, साईज कमी, उंची जास्त आहे, साईज कमी. हो. फक्त एका घोड्यासाठी एका घोड्यासाठी. हो बरं, आता घोड्याच्या व्यतिरिक्त काही गायांसाठी काही हो आहे ना, गायीसाठी पण आहे. आता ही जी गव्हाण आपण बनवलेली आहे, ही गायीसाठी, बैलासाठी, म्हशीसाठी आपण वापरू शकतो. जेणेकरून एका तुम्हाला वाटलं एका याच्यात पाणी पण भरू शकता, चारा टाकू शकता. ही आपण 2 in 1 बनवलेली आहे, जेणेकरून याच्यात पाणी पण ठेवता येईल आणि चारा पण टाकता येईल. आणि हे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलता यावं यासाठी आपण याला झाकण आहे ऑलरेडी, जे हे खोलल्यानंतर आपण रोजच्या रोज पाणी पण बदलू शकतो, जेणेकरून पाणी बाहेर निघेल आणि गव्हाण साफ करायला सोपी जाईल. या अशा प्रकारे आपण ते झाकण खोलू शकतो. हे आपण पाणी बाहेर काढू शकतो, जेणेकरून सर्व पाणी याच्यामधून बाहेर निघेल आणि रोजच्या रोज साफसफाई करायला सोपं जाईल. तर प्रेक्षकांनो, हे होते संकेत राऊत. त्यांनी अगदी त्यांच्याकडे किती प्रकारच्या गव्हाणी मिळतात आणि कशा स्वरूपात महाराष्ट्रामध्ये ते डिलिव्हरी करणार या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आपण आता त्यांच्यासोबत केलेली आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारच्या गव्हाणी जर खरेदी करायच्या असेल तर संकेत सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्या युवकाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या संदर्भात पण तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करू शकता. तर थांबूयात मित्रांनो इथेच.